दो बार काशी तो एक बार मार्कंड ऋषी। ओम नमो आदेश। तर आज सोमवती अमावस्येनिमित्त सर्व नाथ भक्तगण निघाले आहेत मार्कंड ऋषी पर्वतावरती। आपले गुरुवर्य विजय बाबा आपल्या सोबत होते। सर्व नाथ भक्तगण विश्रांती घेताना काही क्षण, कारण आपण घरून थोडं लवकर निघलो होतो आणि सोमवती अमावस्या 3:45 वाजता लागणार होती, म्हणून थोडं विश्रांती घेतोय आणि परत निघलो आपल्या तळ्याकडं। हे आपलं मार्कंड ऋषी पर्वत। सर्व नाथ भक्तगण तळ्याच्या दिशेने चालतायत। फायनली आपण तळ्यापर्यंत पोचलो होतो आणि हे तळ्यावरती असलेले मंदिर आहे। आता तळ्यावरती आंघोळी करण्याचं नियोजन चालू आहे सर्वांचं। हे आपलं मार्कंड ऋषी पर्वतावरती तळ्याशेजारी असलेलं मंदिर आहे। तिथं सर्व नाथ भक्तांनी पूजा वगैरे केली। परत आपल्या पर्वतावरती चढण्यासाठी सुरुवात केली। आपले नाथ भक्तगण एवढे पटापटा चालत होते ना, हे आपले मार्कंड ऋषी मंदिराजवळचे तळ आहे आणि फायनली आपण मंदिराजवळ पोचलो होतो। तिथं सर्वांनी दर्शन वगैरे घेतले। शक्तीमध्ये भक्ती दाऊ का तुला, मार्कंड्याची नवलाई सांगू का तुला। मार्कंड ऋषी पर्वतावरतीच एका ठिकाणी नवनाथांच्या मूर्त्या बसवल्या आहेत। तिथं आपण सर्वांनी पूजा वगैरे केली आणि निघालो आपल्या घराकडे परत। मार्कंड्याचा चला विचार रे